नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिल्लीकडे कूच केली आहे। जिल्हाभरातील हजारो शेतकरी विविध मागण्यांसह दिल्लीकडे कूच करतात। यासाठी त्यांनी संयुक्त किसान मोर्चाची स्थापना केली आहे। तर यासाठी आपण अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं कळतंय, दिल्लीकडे ते कूच करतायत, काय वातावरण आहे, काय परिस्थिती? ग्रेटर नोएडा आणि नोएडा या दोन भागातील खास करून सर्व शेतकरी जे आहे संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करत आहे। आज ते दिल्ली बॉर्डर जे आहे महामाया जो फ्लायओव्हर आहे तिथे सगळे एकत्र झाले, तर तिथून आता ते सगळे दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत। दिल्ली पोलीस असो किंवा उत्तर प्रदेश पोलीस या दोघांच्या वतीनं मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः त्यांची ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत त्या 3 मागण्यावरती निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केंद्र सरकारला केलेली आहे। या संदर्भात आता केंद्र सरकार काय भूमिका घेते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। नक्कीच प्रशांत, अपडेट घेत राहू, याकडे लक्ष असू दे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे। मात्र या चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिला। माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय। राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले। तर नेमकी त्यांनी काय पोस्ट केली आपण पाहूया। महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोड्या लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचं पीक फोफावताना दिसतंय। मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले 2 दिवस दिल्या जात आहेत। वस्तुतः यात कोणतीही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत। सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही। राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो। माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटानं काम करणार आहे, अशी पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे।